जनतेने आपल्याला कौल दिलेला आहे, काय सांगा पहिल्या प्रतिक्रिया काय? नाही, शिरपूरची जनता ही मला 85 पासून मदत करत आलेली आहे आणि ते दरवेळी 5 वर्षाने ते आमच्या सांगण्यावरूनच ह्या शहरामध्ये प्रेसिडेंट आणि सगळे सदस्य ते निवडून देतात, कारण आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र झालो आहे असं आम्हाला वाटतं आहे. आणि आम्ही दरवेळी विकासाच्या विचारशिवाय दुसरा काही आम्ही आमच्या मनामध्ये विचार बी नाही आहे आणि शिरपूरचा कसं विकास होईल त्याच्यावरच आमचं लक्ष आहे. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की यावेळी बी त्यांनी फार मताने आम्हाला निवडून दिलेले आहे. काही शिरपूरमध्ये डेव्हलपमेंट झाली, शिक्षणाच्या बाबतीत झाले, सिंचनाचे प्रश्न मिटले असतील किंवा काही प्रमाणात राहिले, अजून काय वाटतं की आता पुढच्या काळात आपल्याकडे समोर कुठले प्रश्न डोळ्यासमोर आहेत? तो जे माझी थ्योरी पहिल्या दिवसापासून आहे आणि हे मी महाराष्ट्रालाही सांगतो आहे की ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर 5-6 चीजेस आहे की ज्याच्याने ग्रामीण भागाचा आणि शहराचा विकास होऊ शकतो. पहिला आहे त्याची शेतकऱ्यांची जमीनमध्ये पाणी यायला पाहिजे, हा सगळ्यापेक्षा पहिला प्रश्न आहे. आपण कमीत कमी 1 लाख एकर अशी आहे की ज्याला आपण कोरडवाहूसारखी होती या कमी पाणी होतं, तरीही आज आपण ॲव्हरेज 200-300 फूटवर घेऊन आलो आहे. 1000 फूटचं पाणी आपण 20 फूटपासून तर 300 फुटापर्यंत घेऊन आलो. हा फार मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पावसाचा भरोसा राहिला नाही आणि त्यामुळे पावसाचा भरोसा राहिला नाही त्यामुळे दुबार पीक शिवाय त्याचं जीवन बदलू शकत नाही. आणि दुबार केव्हा होईल की त्याची जमीनमध्ये पाणी राहील. आणि त्या हिशोबाने आपण शिरपूरच्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं काम पहिला ते केलेलं आहे. आणि कुठलाही ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर तिथे मुंबई पुण्यासारखी एज्युकेशन त्यांना मुलांना मिळाला पाहिजे. आणि त्या हिशोबाने शिरपूरला आपण एक शिक्षणाची नगरी बनवून टाकली आहे. आता 72,000ची वस्ती आहे ना, तिथे 44,000 विद्यार्थी शिकत आहेत. एक छोटासा उदाहरण देतो की आपल्या तालुक्यामध्ये आपण महत्त्वाचे इंजिनिअरिंग कॉलेज असते आणि त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आतापर्यंत 14,000-13,000 मुलं पास झाले. त्याच्यामधून शिरपूर शहर आणि तालुक्याचे 5,500 मुलं पास झालेले, 6,000 मुलं पास झालेले, त्याच्यामधून 20 मुलं बी इथे नाही आहे. तर तुम्ही समजू शकतात की 6,000 मुलं नोकरीला आहे, व्यवसायाला आहे. तर एक गावामध्ये जर 6,000 लोक नोकरीला असेल तर तुम्ही त्याच्या फॅमिलीला 5 जण बी पकडले तर 30,000 लोकांच्या जीवनामध्ये बदल ऑनली इंजिनिअरिंगमध्ये झाला आहे. तशी फार्मसी आहे, MC आहे, BEd आहे, DEd आहे, बाकी सगळी कॉलेजेसमधून हजारो विद्यार्थी इथून पास झाले आणि ते नोकरीला आहे. आणि त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे, पहिला पाणी असायला पाहिजे, दुसरा एज्युकेशन चांगलं असायला पाहिजे. आणि जे 12वी शिकलेले आहे, या 12वीच्या खाली जे लोक आहे त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजे. त्या हिशोबाने आपण टेक्स्टाईल पार्क आणलं आणि आता तिथे 15,000 ते 17,000 मुलं काम करत आहेत. तेही 90% आपल्या तालुक्याची मुलं आहे. म्हणजे 3 झालं. चौथा, त्या गावाच्या जिथे सिटीचं मेन गाव आहे त्याचा विकास व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने शिरपूरला 5 घर असेल तरी आपला कॉन्क्रीटचा रोड आहे, अंडरग्राऊंड गटर आहे, पिण्याचं पाणी आहे आणि लाईट, हे 4 सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि त्यामुळे शहरचा बी चांगला विकास झालेला आहे. आणि 5वी गोष्ट जी आपण आता करायला चाललो आहे ते हॉस्पिटल, जे मुंबई पुण्याचं हॉस्पिटल हे शिरपूरला व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण 1,000 बेडचं आता ऑपरेशन आपण इथे हॉस्पिटल तयार केलेलं आहे. अत्याधुनिक हॉस्पिटल आहे, तुम्ही अंदर जाऊन पाहू शकतात. असं हॉस्पिटल तुम्हाला पुण्या मुंबईलाच सापडेल, इवन नाशिकला सापडणार नाही असं हॉस्पिटल बनवतो आहे. आणि त्याच्याबरोबर मेडिकल कॉलेज बनवतो आहे. त्याच्याबरोबर आता आपण नर्सिंग कॉलेज बनवलेली आहे. त्याच्याबरोबर आपण आयुर्वेदिक कॉलेज बनवतो आहे आणि आयुर्वेदिक कॉलेजबरोबर तिथे आयुर्वेदिक हॉस्पिटल बनवतो आहे. परत आपण होमिओपॅथिक कॉलेज आणि हॉस्पिटल बनवतो आहे. मतलब पूर्ण तालुक्या म्हणजे आपला इथला शिरपूर तालुक्याच्या मुलांना
चांगली सुविधा प्राप्त होईल असं आपण सगळं सर्वांगणी, ज्याला आपण म्हणतो ॲग्रिकल्चरल कॉलेज बी केलेलं आहे. आणि हे सगळे विकासाची एक ग्रामीण भागाच्या विकासाची हा सगळ्यापेक्षा मोठी चीज आहे. आणि त्यामुळे हे शिरपूरचा विकास झालेला आहे. आज कमीत कमी 400 मेस चालते, कमीत कमी हजारो मुलं हे भाडेकरू आहे, त्या मालकाला भाडा बी मिळतो आहे. ह्या प्रकारच्या आपण शिरपूरच्या उत्थानासाठी काम करतो आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे की शिरपूरचे लोकांनी विचार करूनच मतदान करून हे 31 सीट त्यांनी 32मधून निवडून दिलेली आहे. नगराध्यक्षला बी त्यांनी 17,000 मताने निवडून दिलं. मी त्यांच्या मनापासून हृदयापासून आभारी आहे. आणि मी एक आणखी सांगतो की आज चिंतनबाई आलेले आहे, भूपेशबाई होते, माझी मिसेस होती, मी होतो. हे शिरपूरचा विकास पुढे कसा नेता येईल त्याच्या सर्व प्रकारे आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि शिरपूरला महाराष्ट्रातला सुंदर तालुका, सुंदर शिरपूर सिटी बनवण्याची आमची इच्छा आहे, ते आम्ही करू. भाई विजयाचा आपला जो करिश्मा